बलात्कार, स्त्री भ्रूण हत्या, सामूहिक बलात्कार आजचा विषय हा खूपच गंभीर आहे। आपल्याला माहीतच आहे की महाराष्ट्रामध्ये अनेक मागील महिन्यापासून बलात्काराची घटना हे वारंवार घडत आहेत। यामध्ये पुणे जिल्हा, कल्याण, अहमदनगर, त्याचबरोबर बदलापूर अशा अनेक ठिकाणी बलात्काराची घटना हे वारंवार घडताना दिसून येत आहे। मग या घटना घडण्याचे कारण काय आहे बरं, या त्याचबरोबर नागरिकांची याबद्दल चर्चा कशी चालू आहे आणि पुरुष प्रधान मंडळ या बलात्कार होणाऱ्या घटनांकडे कशा प्रकारे पाहत आहेत, या सर्वांगीण गोष्टीविषयी आज आपण संवाद साधणार आहोत आणि त्याचबरोबर नागरिकांची कशा प्रतिक्रिया आहेत हे आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। चला तर मग पाहूयात नागरिकांच्या कशा प्रकारचा संवाद आणि कशा प्रकारच्या प्रतिक्रिया याविषयी असणार आहेत। महाराष्ट्रामध्ये अनेक महिन्यापासून बलात्काराच्या घटनेचे प्रमाण हे वाढत आहे, जसे की कल्याणमध्ये म्हणा, पुण्यामध्ये म्हणा, त्याचबरोबर अहमदनगरमध्ये म्हणा। मग ही घटना घडू नयेत म्हणून सरकारने कोणत्या कडक कारवाई केली गेली पाहिजे, काय वाटतं आपल्याला? मला असं वाटतं की त्याच्यासाठी निर्बंध तर घातलेच पाहिजे। थोडीशी पोलिसांनी योग्य त्या व्यक्तीला न्याय मिळाला पाहिजे। ज्याच्यावर अन्याय झाला आहे त्याची सखोल विचारणा करून मगच त्याच्यावर निर्णय घ्यायला पाहिजे आणि ज्यांनी हे केलं आहे त्याला शिक्षा तर मिळालीच पाहिजे असं मला नक्की वाटतं की असे होऊच नाहीत, घडू नयेत। अलर्ट झालंच पाहिजे, समाज पण अलर्ट झाला पाहिजे आणि समाजाला जर ही घटना घडली तर त्यांनी खूप प्रयत्न करावा आणि त्या व्यक्तीला त्यांच्यासमोर सादर करावं। डोळे भीतीच्या पायी मी कशाला तोंड देऊ असं न करता त्याला समाजाला तोंड दिलंच पाहिजे आणि समाजाने एकजूट होऊन याच्यासाठी प्रतिकार केला पाहिजे असं मला वाटतं। मला वाटते की सुरक्षितता किंवा जे हक्क आहे महिलांचा हक्क, तो मला वाटतं फक्त हे त्याच्यावर फार बोललं जातं, परंतु प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होत नाही आणि पुरुषांनी त्यांची मानसिकता बदलायला पाहिजे अशा काही गोष्टी खूप काही बोलून जातो। परंतु महिलांसाठी संरक्षण जेव्हा आपण म्हणतो तेव्हा पहिले आपल्या डोळ्यासमोर आपले पोलीस डिपार्टमेंट येतात। त्यामुळं मला असं वाटतं की पोलीस डिपार्टमेंट देखील ह्या बाबतीत सेन्सिबल असणं फार महत्त्वाचं आहे। तिथं ज्या व्यक्तीसोबत ह्या अशा गोष्टी घडतात, मग ती लहान मुलगी असेल, मोठी मुलगी, वयस्कर महिला असेल किंवा पुरुषांवर पण हल्लीच्या काळात बलात्कार होतात, ज्या व्यक्तीसोबत अशा गोष्टी घडतात त्यांच्याबद्दल आपण सेन्सिबल राहणं फार महत्त्वाचं आहे। म्हणजे त्यांच्या ठिकाणी कदाचित आपल्या घरातला एखादा व्यक्ती असतात तर अशा पद्धतीने जर विचार करून आपण हँडल केले ह्या गोष्टी तर नक्कीच म्हणजे अशा विकृती समाजातल्या कमी होतील आणि अवेअरनेस ह्याच्या बाबतीत मग शाळा लेवल, कॉलेज लेवल, NGOची मदत घेऊन आम्ही वेगवेगळ्या पथनाट्यामधून वगैरे HIV सारखे विषय हाताळतो। जर आम्हालासुद्धा जर ह्याच्यात इन्वॉल्व करून घेतले सर्व NGOना, नक्कीच ह्याच्यातून आपल्याला काहीतरी साध्य करता येईल असं मला वाटतं। महिला बलात्काराच्या जे घटना घडतात या बाबतीत पुरुष प्रधान मंडळीने आपला दृष्टिकोन बदलायला हवा का आणि कशा प्रकारे बदलायला हवा, आपल्याला काय वाटतं? हां, हे तुम्ही बोलताय ते बरोबर आहे, कारण की आपण जेव्हा एखादी बलात्काराची घटना घडते तेव्हा आपण म्हणतो की ती बाई दोषी आहे, कारण तिने कपडे व्यवस्थित घातले नाही किंवा तिच्यावर संस्कार व्यवस्थित झाले नाही, तिच्या आईवडिलांनी नीट तिला समजावलं नाही। आपण फक्त महिलांबद्दल बोलतो, पण तुम्ही हा कधी विचार केला आहे का की एक पुरुष म्हणून घडवताना घरातल्या लोकांनी त्याच्यावर काय संस्कार केले की तू जेव्हा बाहेर जातोस किंवा तू वावरतोस तेव्हा आजूबाजूच्या असणाऱ्या मुली ह्या तुझ्या बहिणीसारख्या आहेत। तू घरात बहीण आहे म्हणून वागतोस, पण जसं बाहेर बघताना तू वावरतोस का? किंवा शाळेमध्ये पण कुठलं पण उपक्रम राबवतो तेव्हा मुलींनाच लैंगिक शिक्षण किंवा बॅड टच, गुड टच ह्याच्याबद्दल बोललं जातं, पण पुरुषांना ह्याबद्दलचं सेन्सिटिव्हिटी मुलांमध्ये जागरूकता करायला पाहिजे, जेणेकरून त्यांना पण हे समजेल की आपण कसं वागायला पाहिजे। फक्त मुलींनाच अवेअर करून आणि त्यांनाच सक्षमीकरण करून तूच स्वतःचे बचाव कर हे आपण शिकवतो, पण जो अत्याचार करतो त्याच्यावर तर कुणी काही बोलतच नाही आहे। त्याच्यावरती बोललं पाहिजे आणि एक पुरुष म्हणून तुझे काय कर्तव्य आहेत हे पण लहानपणापासून घरातून तर सांगितलं गेलंच पाहिजे, पण शाळेमध्ये पण आणि जसं जसं मोठं होतो तर त्याचे कर्तव्य काय आणि तुझं समाजामध्ये राहताना एक सामाजिक बांधिलकी या नात्याने तुझं कर्तव्य काय हे सांगितलं पाहिजे असं मला वाटतं। ह्या ज्या बलात्काराच्या घटना घडायला लागल्यात
ते महाराष्ट्राला काळिमा लावणारी संस्कृती तयार व्हायला लागली महाराष्ट्रात असे मला वाटते. कारण महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र आहे. पुरोगामी महाराष्ट्रामध्ये कधीही अशा प्रकारचं लैंगिक अत्याचार झाले नव्हते, लहान मुलीवर बलात्कार झाले नव्हते, मोठ्या म्हणजे मुलींवर सुद्धा बलात्कार होऊन जाळून टाकणे, टिपात घालणे, हे जे प्रवृत्ती चालली आहे, ह्या प्रवृत्तीला महाराष्ट्राला काळिमा लागणारी यंत्रणा ही धाक पाहिजे पोलिसांचा. तो धाक सध्या पोलिसांना राहिलेला नसल्यामुळं पोलीस यंत्रणेवर मी पहिल्यांदा जबाबदार होतो. दुसऱ्यांदा सरकारने जबाबदारी सरकारची आहे, कारण सरकारचे कायदे जर कडक असतील तर हे होणार नाही हे मला माहीत आहे. कारण ह्याच्या अगोदर मी स्वतः सरकारमध्ये होतो. म्हणजे माझे आर पाटील माझे एकदम जवळचे मित्र होते आणि नातेवाईक. मी त्यावेळेला बघितलं की कसा धाक असतो पोलिसांचा. ज्यावेळेला ते सकाळी ब्रिफिंग घेतात, कुठल्या जिल्ह्यात काय झालं, कुठल्या जिल्ह्यात काय झालं, गुन्हेगारी कुठं वाढलेली आहे, काय झाली, ते स्वतः गृहमंत्री जाऊन लक्ष देत होतात आणि तिथले गुन्हे कमी करण्यासाठी तिथे चांगले अधिकारी नेमून तिथं सगळा भ्रष्टाचार बंद करून असले गुन्हे होऊ देत नव्हते. कल्पना करा, आपल्या नातेवाईकामध्ये किंवा मित्रवर्गामध्ये एखाद्या पीडितेवर बलात्कार झालेला आहे, मग त्यावेळी एक महिला म्हणून, एक जागरूक महिला म्हणून त्यावेळीची आपली अभिवृत्ती काय असणार आहे? जी परिस्थिती झाली आहे ती एक नेमकी तिच्यावरती बलात्कार झालेला आहे, तर त्या महिलेची मी अगोदर म्हणजे तिचं काय झालं, काय त्या गोष्टी त्यावेळेच्या ज्या काही गोष्टी घडल्यात ते बघेन. दुसरी गोष्ट, जर ती महिला माझी असो किंवा इतर कुठल्याही समाजाची किंवा माझ्या परिवाराच्या बाहेरची असले तरी पण ॲज एक महिला म्हणून मी त्या ठिकाणी मी असेन तर माझं काय रोल असेल किंवा माझ्या परिवाराचं दृष्टिकोन कसं असेल हे मी बघेन. एकतर तिच्यावरती बलात्कार झालेला आहे तर मी तिला सपोर्ट करेन, तिचं न्याय मिळवून देईन. ज्या व्यक्तीने तिच्याबरोबर हे जे कृत्य केलेलं आहे तो व्यक्ती जरी माझ्या रिलेटिव्समधला असेल तर मी त्याच्या विरोधात कंप्लेंट करेन. माझ्या ज्या काही फॅमिली मेंबर्स आहेत त्यांचं पण माइंड सेटअप करेन की आपण याविषयी त्यांना दाद मागायला पण पाहिजे आणि त्या अनुषंगाने मी ते प्रयत्न पण करेन आणि त्या रिगार्डिंग त्या परिवाराची पण तेवढी मनस्थिती तयार करेन. कारण ही जी गोष्ट खूप सेन्सिटिव्ह गोष्ट असते, कारण आपण या समाजात राहतो, आपल्याला माहिती आहे की एखादं थोडंसं आता म्हणतो ना मुली म्हणजे ते काचेचं एक मातीचं गडद, जरा एकच ठेच लागली की तो तडा गेला तर संपलं. असं न करता जरी तिला तडा गेलेला असला तर तेवढं तिला आपण सपोर्ट करून तिचं ते हक्क मिळवून देऊन त्या गोष्टीवरती आपण तिला सपोर्ट द्यायला पाहिजे. कारण तिच्यावरती ते झालेलं आहे, पुढे समाजात ती कशी वावरेल आणि समाज तिच्याकडे कसं बघेल हे सगळं दृष्टिकोन आपण तिला सामोरेला जाण्यासाठी हेल्प करू शकतो. प्लस समाजाचं तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन पण चेंज करू शकतो आणि तिला त्या अनुषंगाने आपण न्याय मिळवून देऊ शकतो. मॅम, काय वाटतं सध्याच्या स्थितीमध्ये महिला सुरक्षित आहेत का? महिला सुरक्षित नाही आहेत. ह्याच्यासाठी की महिलांकडे पाहण्याचे दृष्टिकोनही बदलत चाललेले आहेत सगळ्या बाबतीमध्ये. बलात्कार हा फक्त मोठ्या महिलेवरच किंवा तरुणीवर होतो नाही, तर आज लहान 3 वर्षाच्या मुलीपासून ते अगदी 60 वर्षाच्या स्त्रियांवरही ह्या घटनाच्या बाबतीतही या घटना घडत आहेत. समाजाचा बदलत चाललेला दृष्टिकोन आहे, वाढलेलं एक्सपोजर आहे. मुख्य म्हणजे की ज्या माध्यमातून आपल्याकडे नको त्या गोष्टी लहान मुलांच्याही मनावर येऊन आदळतात. टी व्हीचं माध्यम असो, यूट्यूबचं माध्यम असो किंवा सोशल मीडियाचं माध्यम असो आणि त्या प्रमाणामध्ये आज आपल्याकडं अजूनही लैंगिक शिक्षणाच्या संदर्भातली जनजागृती झालेली नाही आहे. खरं सांगायचं तर आपल्याकडं कामसूत्रासारख्या ज्या हे आहेत लिहून ठेवलेल्या पोथ्या आहेत किंवा आपल्याकडं ज्या लेण्या आहेत त्या माध्यमातून अगदी पौराणिक काळापासून मनमोकळं वातावरण या संदर्भात ठेवलेलं होतं, परंतु कुठेतरी त्याला नंतर पांघरुणं घातली गेली, कुठेतरी त्या गोष्टींवर बऱ्याचशा प्रमाणात त्या अनैतिक आहेत हे दर्शवलं गेलं आणि त्यातलं पावित्र्य म्हणजे ह्याही गोष्टीत पावित्र्य होतं, पण त्यातलं पावित्र्य जेव्हा नष्ट झालं आणि त्याचं एक बिभत्स स्वरूप ज्यावेळेस समाजासमोर यायला लागलं त्यावेळेस हा सगळा प्रकार वाढत गेला आहे. केवळ याच्यामध्ये मुलीला दोष देऊन चालणार नाही, तर याच्यामध्ये मुलांच्या पालकांनाही दोष द्यावा लागेल, कारण त्यांनी लहानपणापासून मुलांना शिकवलं पाहिजे की स्त्री फक्त भोग्य वस्तू नाही आहे, तर स्त्री ही तिचीही अनेक रूपं आहेत.
तो एक पार्ट आहे तुमच्या समाजाचा, की तुमचं जे सेक्स लाईफ आहे तो एक समाजाचा एक पार्ट आहे, परंतु त्याच्याबरोबरचंही इतर लाईफ आहे की जे एक सुंदर नातं स्त्री पुरुषामध्ये असू शकतं. आणि हे प्रमाण हे शिकवण्याचं जे आहे ते अजूनही दुर्दैवानं आपल्याकडे अतिशय उच्च शिक्षित पालक असेल तोही मुलांना समजून देत नाही. आज तुम्ही मुलांवर येणाऱ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा कुठल्याही माध्यमातून मुलांवर येऊन आदळणारी माहिती तर थोपवू शकत नाही, परंतु तुमच्या हातात हे आहे की तुम्ही त्याच्यातलं धोका, त्याच्यातली चुकीची गोष्ट हे पालक तर नक्कीच समजून देऊ शकतात. आणि मला वाटतं की या गोष्टीवर सुरुवातीपासून काम करायला लागेल. महिलांनी पण स्वतः पण झगडायला पाहिजे, त्यांनी पण खूप धाडसाने तोंड दिलं पाहिजे. आता तसं एवढं राहिलेलं नाही आहे की मी घाबरून काय करू, पण महिलांनी पण कडक धोरण घेतलं पाहिजे, महिलांनी धाडसी व्हायला पाहिजे. थोडे आहेत, नाही म्हणले तरी 80पैकी 100%पैकी 20% घटना घडणार आहेत, पण त्याच्यात खूप सक्षमपणे तोंड दिलं पाहिजे प्रत्येकाने. भविष्य काळामध्ये केंद्र सरकारने ह्या घटना घडू नये म्हणून कोणत्या गोष्टी अंमलात आणल्या पाहिजे कायद्याच्या दृष्टिकोनातून? कायदे तयार होतात, पण कायद्याचं पालन करणं किंवा हे फार महत्त्वाचं आहे आणि त्याचा फॉलोअप. कारण सुरुवात होते म्हणजे कायद्याचं उल्लंघन केलं म्हणून ती केस होते, सगळ्या गोष्टी घडतात, परंतु त्या शेवटच्या टोकापर्यंत तो जो अत्याचार करणारा व्यक्ती असतो आणि जी अत्याचार झालेली व्यक्ती असते नेमकं त्यांच्यासोबत काय झालं हे कोणीच बघत नाही. ते मध्ये कुठेतरी गायब झालेले असतात दोघी, म्हणजे तो जेलबाहेर तरी असतो, ती पीडित महिला, मुलगी, पुरुष कुठेतरी गाव सोडून तरी गेलेले असतात. म्हणजे त्यांचं पुनर्वसन करणं हे शेवटच्या टोकापर्यंत केस झाली ना इथपर्यंत ते असतं. म्हणजे सरकार ह्या बाबतीत खूप स्ट्रिक्ट व्हायला पाहिजे. आता उदाहरणार्थ सांगते, आम्ही आरोग्याच्या क्षेत्रात काम करतो. एखाद्या व्यक्तीला TBची लक्षणं आहेत म्हणून आपण टेस्टिंगला पाठवतो, त्याचे रिपोर्ट येतात, गोळ्या सुरू होतात. गोळ्या सुरू झाले म्हणून आम्ही ती केस सोडून देत नाही. तो गोळ्यांचा कोर्स पूर्ण केला का, त्याचा TB क्युअर झाला का, इथपर्यंत आमचा फॉलोअप असतो. म्हणून सरकारची पण भूमिका ही अशीच असली पाहिजे. महिला सुरक्षणासाठी पोलीस डिपार्टमेंट आहे, कायदे आहेत, बरोबर आहे. त्याचबरोबर महिलांच्या स्वहिताच्या सुरक्षणासाठी महिलांनी स्वतःचं संरक्षण कसं करून घेतलं पाहिजे? सगळ्यात महत्त्वाची म्हणजे महिलांनी स्वतःला समजावून सांगितलं पाहिजे की आपण दुर्बल नाही आहेत. कारण की तू महिला आहे, तू असं जाऊ नकोस, तू हे करू नकोस, कारण की तू म्हणजे कमी आहेस, असं आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आत्तापर्यंत सांगण्यात आलं. पण हे प्रत्येक महिलेने पण स्वतःला एक सांगितलं पाहिजे की आपण दुर्बल नाही आहोत. आपण जर ठरवलं तर आपण सगळं काही करू शकतो आणि आपण हिमतीने पुढं जायला पाहिजे. जर मला मागं जर कोणी येतं आहे तर मग मी स्वतः जर त्याला जर जोराने ओरडून बोलते आहे तर तो पळून जाणार. पण मी जर घाबरून जर इकडून तिकडे पळत असेल तर तो 4 लोकांना घेऊन माझ्या मागे येणार. त्यामुळे स्वतःला दुर्बल न मानता आपण सक्षम आहे ही भावना प्रत्येक मुलीने आपल्यामध्ये असायला पाहिजे. आणि हे पण खरं आहे की अति डेअरिंग करायला जाऊन पण गोष्टी करायला नाही पाहिजे, जेणेकरून ते आपल्या चांगलं येईल. आणि आत्ता जे बघता आपण की कराटे म्हणा किंवा वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत किंवा छोट्या गोष्टी की मिरची पावडर आत्मसंरक्षणाच्या त्या गोष्टी आपण थोड्या बाळगायला पाहिजे आजकालच्या जमान्यात. पण त्यांना घाबरून घरात बसू नये. पुरुषांनी कशा प्रकारचे पाऊल उचलावे, सकारात्मक कशा भावना ठेवल्या पाहिजेत महिलांच्या बाबतीत? दोन्ही अनुषंगाने बोलेन मी. 2 प्रकारची लोकं असतात आपल्या समाजामध्ये. एक विकृत मनस्थितीचे असतात, एक चांगले पण असतात. काही परिस्थितीनुसार गोष्टी घडतात, पण काही पुरुष असे असतात की नाही, स्त्री म्हणजे फक्त उपभोगाची वस्तू, असं जे माइंडसेट ज्याचं झालेलं आहे ना, त्यांचं म्हणजे मला असं वाटतं की पार घरापासनं ते जसं आपण मुलीला संस्कार देतो ना की नाही तू हेच करायला पाहिजे, तेच करायला पाहिजे, तसे संस्कार आपण मुलांना द्यायला पाहिजे. का माहिती आहे का, एक मुलगा म्हणून तू फक्त मुलगा आहेस, मुलगा हेच करू शकतो, मुलगा असंच करायला पाहिजे, मुलांनी तसंच करायला पाहिजे, नाही. मुलांनी मुलींबरोबर कसं वागायला पाहिजे, जसं तू तुझ्या बहिणीबरोबर वागतं तसंच इतर स्त्रीबरोबर बघण्याचा दृष्टिकोन तुझा तसं ठेवायला पाहिजे. तीही एक स्त्री आहे, तिलाही आपण त्या अनुषंगाने बघायला पाहिजे. असं आपण ते म्हणतात ना बालकडू द्यायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या घरातनं जर केलं तर ह्या गोष्टी थोड्याशा थांबतील पण, असं मला वाटतं.
काय झालं आहे माहिती आहे का, सध्या मोबाईलमुळं समाज हा कोंडला गेल्यासारखा झाला आहे. हातात मोबाईल घ्यायचा, आजूबाजूला काय चाललं आहे, गल्लीत काय चाललं आहे, आपल्या कॉलनीमध्ये काय चाललं आहे ह्याच्याकडे अजिबात लक्ष नाही. आणि मुलीसुद्धा त्या मोबाईलमुळं हे होतात, मोबाईल चित्र दाखवल्यामुळं त्या भडकतात आणि त्यांना त्यामुळं मुलं त्याचा गैरफायदा घेतात आणि त्यातनं बलात्काराला केसेस होतात. आज मी एक केस वाचली की 2 वर्ष त्या मुलीने संबंध ठेवले आणि 2 वर्षानंतर लग्न दुसऱ्याच त्या मुलाचं व्हायला लागलं म्हणून तिने कोर्टात केस केली पोलिसांविरुद्ध. 2 वर्षांनी आज कोर्टात काय निकाल दिला की तिने निर्दोषक मुलीचा जबाब आला आहे की माझा काय हे नाही, मला बलात्कार केलं, मी स्वतःहून जेही संबंध ठेवले. म्हणजे अशी जर न्यायव्यवस्था आपण तयार करायला लागलो तर आपल्याला अडचणीचं होईल. कोणी बलात्कार करेल तर 2 वर्षांनी त्या मुलीवर दबाव आणून कोर्टात साक्षी देऊन लेखी म्हणणं देऊन तुमच्यावरचा बलात्काराचा गुन्हा मागं जाईल. ही दुर्दैवी घटना आहे. महाराष्ट्र सरकारने तथा केंद्र सरकारने ह्या ज्या घटना घडत आहेत या घटना घडू नयेत म्हणून कोणकोणत्या गोष्टी अंमलात आणल्या पाहिजेत व कशा प्रकारची कारवाई केली पाहिजे जेणेकरून अशा गोष्टी भविष्य काळात किंवा वर्तमान काळात हे घडू नये. मी म्हटलं ना, आपल्याकडं सेक्स एज्युकेशन हा विषयच अजून म्हणजे काय म्हणतो निषिद्ध मानला जातो किंवा ते उच्चारणंसुद्धा लोकांना पाप वाटतं. मुळात ह्याच्यावर काम करणं गरजेचं आहे. आता दुसरी गोष्ट, पुरुषप्रधान मंडळीचा दृष्टिकोन तेव्हाच बदलू शकेल ज्यावेळेस त्याच्या घरातून या गोष्टीची सुरुवात होईल, त्याच्या आईवडिलांपासून, त्या छोट्या मुलाच्या आईवडिलांपासून. 10-12 वर्षाचं मूल काय बघतंय तुमच्यासमोर टी व्हीवर, मोबाईलवर, ह्याच्यावर कुणाचाही कंट्रोल राहिला नाही. मग तिथे तुमच्या पुरुषप्रधान वृत्तीची बीजं पेरल्या जातात. अगदी 13-14 वर्षाच्या ते मूल त्याच जर वातावरणात किंवा तशाच ह्याच्यामध्ये वाढत असेल तर साहजिकच त्याचा 20 वर्षाच्या मुलाचा किंवा 40 वर्षाच्या पुरुषाचा वृत्तीत बदल घडवण्याची वेळ निघून गेलेली आहे. म्हणून ती घरातूनच सुरुवात व्हायला पाहिजे. अगदी आईनीसुद्धा मुलाबरोबर आणि मुलीबरोबर ह्या गोष्टी मनमोकळेपणानं बोलल्या पाहिजेत. आणि राहिला तुमचा शासनाचा काय प्रश्न आहे, सुदैवानं फास्ट ट्रॅक केस चालवल्या जात आहेत, आपण म्हणतोय होत आहेत काही हे, परंतु थोडं याबाबतीत शासनाने पण शालेय पातळीवर हा विषय हाताळला पाहिजे पहिल्यांदा. त्याच्यानंतर त्याच्याबद्दलचे जे कायदे आहेत त्याच्याही दृष्टीने कडक कशी कारवाई केली जाईल आणि फास्ट जशी कारवाई होईल याकडे बघितलं पाहिजे. या बाबतीत पुरुषप्रधान मंडळीचा दृष्टिकोन हा बदलायला हवा. हो सर, बदलायला हवा. कारण आत्ता स्त्री पुरुष दोन्ही समानता आहे, त्यामुळं पुरुष प्रधान ही जी संकल्पना आहे ती बदलायला हवी असं मला वाटतं. सरकारने या घटना घडू नये म्हणून कोणत्या गोष्टी अंमलात आणल्या पाहिजेत? यासाठी काटेकोरपणे नियम घातले पाहिजेत प्रथमतः असं मला वाटतं. आणि त्यासाठी महिलांना जागरूक केलं पाहिजे की एका म्हणजे निर्जन ठिकाणी जाताना महिलांनी कुठली काळजी घेतली पाहिजे, बाहेर फिरताना कुठली काळजी घेतली पाहिजे, ह्या सगळ्या उपाययोजना केल्या पाहिजे असं वाटतं. आपल्या समाजातलं महिलांना मी हे संदेश देईन की तुम्ही थोडंसं सतर्क राहा. आपल्या आसपास काही गोष्टी घडतात हे बघा. जर आपल्यासोबत किंवा आपल्या मैत्रिणीसोबत असे काही घटना घडत असतील तर त्यासाठी आपण काय पाऊल उचलायला पाहिजे ते बघायला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे आपण कुठल्याही प्रसंगाला कसं सामोरे जाता येईल हे आपल्याला बघायला पाहिजे. आणि जसे आपल्याला काही कराटे असतील हे क्लासेस वगैरे लावायला पाहिजेत, आत्मसंरक्षणाचे धडे शिकायला पाहिजेत, ह्या सगळ्या गोष्टी असायला पाहिजेत. आणि सभोवतालचं वातावरण आताचं कसं सोशल मीडियाचं ह्याच्यामुळे ना खूप त्याच्यात आपण गुरफटून गेलेलो आहोत. तर त्याच्यातनं बाहेर निघून आपल्या आसपास काही घडतंय का तर त्याच्या विरोधात आपण कसं करायला पाहिजे, स्वतःला सेल्फ प्रोटेक्शन कसं ठेवायला पाहिजे, इवन दो आपल्यासोबत असल्यानं पण प्रोटेक्शन कसं द्यायला पाहिजे ह्याचा विचार करायला पाहिजे असं म्हणून. बलात्काराच्या घटना कमी व्हाव्यात त्याचबरोबर ह्याच्यावर कडक कारवाई व्हावी यासाठी महाराष्ट्र शासनाने कोणकोणत्या गोष्टी मांडल्या पाहिजेत? याला सुरुवात शाळेतनं करायला पाहिजे. शाळेतून ह्याची सुरुवात करून लैंगिक शिक्षण मुलींना देणं, बॅड टच, गुड टच ह्याची जी सुरुवात झालेली आहे त्याचं जास्त प्रमाणात शाळेतनं बाहेर शिक्षित करून प्रशिक्षित मुलींना आणि मुलांना करायला पाहिजे. कारण लैंगिक अत्याचार हे लहान मुलांवर व्हायला 7वी, 8वी, 9वी, 10वीचे मुले असतात त्यांच्यावरच जास्त होतं. त्याचं कारणच ते आहे कारण त्यांना बॅड टच गुड टचचे माहीत नसतं. ते आपले जवळचे नातेवाईक सगळे असतात ना ते फार ह्याचा फायदा घेतात. लहान मुलांवर बलात्कार करण्यात आपल्याला आत्तापर्यंत ज्या केसेस आढळल्या आहेत त्याचा मी सर्वे करून बघितलं तर 50% नातेवाईक ह्या लहान मुलींवर आणि बलात्कार करण्यामध्ये ते
अडकलेले आहेत. म्हणून नातेवाईकांपासून सुद्धा पालकांनी सावध राहायला पाहिजे, लक्ष ठेवायला पाहिजे की आपली मुलगी कुणाच्या बरोबर मामा हे पुतण्या हे सगळे सेक्स स्कॅन्डलमध्ये अडकते आहे का ह्याचं पालकांनी लक्ष देऊन बघायला पाहिजे. कल्पना करा आपल्या मित्रमंडळीत किंवा आपल्या नातेवाईकांमध्ये असे बलात्काराची जर घटना घडत असेल तर आपण त्यावेळी एक व्यक्ती म्हणून, समाजातील जागरूक व्यक्ती म्हणून त्या घटनेकडे कसे पाहता आणि त्यावेळी आपली अभिवृत्ती का असणार? त्या घटनेकडे पाहण्याचा दृष्टिकोन असा आहे की बलात्काराची केस होऊच नये आणि होताना जर आपल्या लक्षात आली तर आपण ताबडतोब प्रशासनाला जाऊन त्याची तक्रार करून त्या दोन्ही ज्या आरोपी आहे त्याला घरचा जरी असला नातेवाईक तरी पोलीस स्टेशनमध्ये जायचं. आणि आता आजकाल असं झालं आहे की एखाद्या ठिकाणी घटना झाली की सगळे लोक उठतात, पण हे उठायच्या अगोदर लक्षात द्यायला पाहिजे की आपल्या आजूबाजूला काय चाललं आहे आणि बलात्काराच्या केसेस होऊ नये म्हणून सतर्क नागरिकांनी आणि सगळ्या समाजाने त्याच्याकडे जातीने लक्ष द्यायला पाहिजे. पुरुष प्रधान मंडळीचा दृष्टिकोन बदलला गेला पाहिजे का असं वाटतं आपल्याला? 101% मला पुरुष प्रधान मंडळीबद्दल इतका राग आहे तुम्हाला सांगतो की स्त्री ही उपभोगाची वस्तू नाही आहे. ती त्याच्याकडे ते पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये स्त्री ही उपभोगाची गोष्ट असल्यामुळे तिच्याकडे बघण्याचा कायम दुय्यम अंदाज असतो. त्यामुळं ह्या बलात्काराच्या घटना घडतात.